काँग्रेसमध्ये राहून अशोक चव्हाणांची चाकरी करू नका, ज्यांना जायचं आहे त्यांनी सरळ जावं, अन्यथा गाठ माझ्याशी आहे, अशी दगाफटका करणाऱ्यांना नाना पटोलेंनी तंबी दिली। वसंत चव्हाण यांच्या प्रचारार्थ नाळेश्वर येथे ते बोलत होते। काँग्रेसमध्ये राहून काही कार्यकर्ते भाजपचं काम करत आहेत अशी शंका नाना पटोले यांना आहे। त्यामुळे संतापलेल्या नाना पटोले यांनी दगाफटका करणाऱ्यांना चांगलंच सुनावलंय। आणि काही लोकांना माझं आव्हान आहे आमच्या विशेषतः काँग्रेसमध्ये की इकडे राहून तिकडची साखरी करायचं कोणी हिंमत करू नका। हे नाना पटोलेची गाठ आहे, नाना पटोलेची गाठ आहे। माझ्या एकदम नजरेत आलं की मग मी बरोबर इंतजाम त्याचा करतो। ना धडका ना घाटका अशी परिस्थिती तुम्ही येऊ देऊ नका। राहायचं तर प्रामाणिक राहा। जनता महाविकास आघाडीच्या सोबत आहे। तुमचं भविष्य बनवायचं असेल तर तुम्हाला इकडे जावं लागेल, पण तिकडची चाकरी करायची असेल, गुलामी करायची असेल, आपण पाहिलं असाल की मी आलेल्या प्रत्येक माणसाला सन्मानाने त्यांच्याशी तर तुम्ही बोलू शकत होता हो। याचा जो टकलू माणूस असा टीका लावलेला तुम्हाला गळ्याला लावणार, प्रेमाने सगळ्या गोष्टी करणार, पण बैमानाला माझ्याजवळ किंमत नाही। म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की ही धोकाधडी फक्त काँग्रेस पक्षासोबत नाही तर जनतेबरोबर दिसेल तुम्हाला। आणि म्हणून अशाही कुठल्या व्यक्तीने त्यांच्या चाकरीच्या माध्यमातून तिकडे राहायचं त्यांनी राहून द्या। तिकडे जबरदस्ती त्या दस्त्या टाकल्या नाही। अनेक लोक परवा गेले 2 दिवसापासून इथं अनेक लोक पुन्हा वापस तिकडली चाकरी आमच्या कामाची नाही, आमचं काँग्रेसच बरं। तर नाना पटोले यांच्या तंबीवरती भाजपने मात्र सडकून टीका केली। नाना पटोले हे देखील भाजपचे खासदार राहिले आहेत। काँग्रेसने त्यांना खासदार केल्यामुळे दिग्गज नेते काँग्रेस सोडत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय। तसेच अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे नाना पटोले यांनी नांदेडात येऊन काहीतरी काम करत दिखावा करू नये अशी टीका देखील भाजपचे प्रवक्ते प्रवीण साले यांनी केली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी नांदेडच्या एका सभेत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चक्क तंबी दिली। राहायचं तर नीट राहा, तिकडची चाकरी करू नका। स्वतः नाना पटोले भारतीय जनता पार्टीचे खासदार होते, त्यांना प्रदेशाध्यक्ष केल्यामुळे पूर्ण काँग्रेस महाराष्ट्राची अडचणीत आली। सन्माननीय अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडली। नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता पदाधिकारी हा अशोकराव चव्हाणांमुळेच पदाधिकारी झालेला आहे, हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे। 500 किलोमीटर दूर येऊन त्यांचं पालकत्व नाना पटोले घेऊ शकत नाहीत। नाना पटोलेंनी तंबी द्यावी अशी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये त्यांची पत नाही। नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे येऊन काहीतरी मी करतोय हा दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न नाना पटोले करतायत। केंद्रात राहुल गांधी, राज्यात नाना पटोले अशा अपरिपक्व नेतृत्वाला कंटाळून काँग्रेसचे दिग्गज नेते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत। तेव्हा नानाची ही तंबीच समजून घेण्यासारखी आहे की काँग्रेस अंतर्गतरित्या पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे।